नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. देशातील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवून आणणे, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचे संरक्षण करणे तसेच राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट या संदर्भातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. दिल्ली पोलिसांनी आंदोलनात सहभागी युवक युवतींवर केलेल्या कथित लाठीचार्जचा निषेध व्यक्त करत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, युवक युवती, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सहभागी नागरिकांच्या हातात तिरंगा ध्वज तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा होत्या. मोदी सरकार चले जाओ, हमें चाहिए आझादी अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. युवकांनी डफाच्या तालावर गीत सादर करत घोषणाबाजी केली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे फलकही झळकविण्यात आले. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है. सर्वात प्रथम मी दिल्ली या ठिकाणी विद्यार्थ्यांवर झालेला अमानुष लाठीचार्ज याला प्रथम मी निषेध करतो. या नपुंसक आणि शंड सरकारचाही मी जाहीर निषेध करतो. दिल्ली या ठिकाणी समस्त विद्यार्थ्यांच्या वतीने शांत पद्धतीने आंदोलन चालू होतं. ते चिरडून टाकण्याचं काम या जातीवादी सरकारने केलेलं आहे. त्या ठिकाणी वाहतूक सर यांची बळजबरीने उचल मागणी केली, त्याचा सुद्धा मी निषेध करतो. हा देश विद्यार्थ्यांचा आहे का या राजकारण्यांचा आहे? जर विद्यार्थी आपलं घरदार सोडून त्या ठिकाणी शांत पद्धतीने उपोषण करत असतील तर त्यांना दाबण्याचा प्रयत्न का करण्यात येतोय? नेटचा पेपर फुटला, त्या पेपरच्या टेन्शनमुळे 18 विद्यार्थ्यांनी आपला जीव दिला. आज त्यांच्या आईबापांच्या जीवावर काय बीतत असेल याचा सुद्धा विचार या सरकारने केला पाहिजे. या पुढील काळामध्ये या भारतातील सर्वच विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे. त्यासाठीच सर्व भारतीयांनी आता जागरूक होणं गरजेचं आहे. आपली जात, आपला धर्म, आपला पंथ, आपला पक्ष बाजूला ठेवून एक भारतीय म्हणून आता सर्वांनी पुढे येणं गरजेचं आहे. जर येत्या काही दिवसामध्ये धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर येणाऱ्या 31 तारखेला अहिल्यानगर कार्यालय या ठिकाणी आम्ही समस्त भारतीयांच्या वतीने, भारतीय नागरिकांच्या वतीने महामोर्चा काढणार आहोत. दिल्लीत झालेलं आंदोलन, त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली, त्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत. नीटची परीक्षा फुटली म्हणून किती विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्यांचा विचार कोण करणार? जोपर्यंत शिक्षक मंत्र्याचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही काही दिवसामध्ये मोठं आंदोलन छेडू. दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन चाललेलं आहे त्याचं मी सर्वप्रथम समर्थन करत आहे. आणि काल जे लाठीचार्ज केला त्यांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज न करून हा देशाच्या भविष्यावर लाठीचार्ज केलेला आहे. आम्हाला आझादी पाहिजे, शिक्षणाची आझादी पाहिजे. शिक्षण हे आमचा हक्क आहे. आम्हाला बाबासाहेबांनी तो हक्क मिळवून दिला आहे आणि आम्ही तो घेणार. आणि धर्मेंद्र प्रधान, तुम्हाला राजीनामा द्यावाच लागल, नाहीतर भारतातली सगळी जनता, सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरतील. जय भीम, जय भारत. भारत माता की जय. जय भीम. आज या ठिकाणी अहिल्यानगर मध्ये सर्व भारतीय, सर्व समाजाच्या वतीने, सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आज या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. निषेध व्यक्त करण्यासाठी जंतर मंतरवरती ज्या भारतातील अनेक राज्यामधील जे विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आले होते, त्या विद्यार्थ्यांवरती जो अमानुष हल्ला झाला, जनावरांना काय मारावं याच्यापेक्षाही बेहतर त्या लेकरांना मारण्यात आलं, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तसेच 2014ला जसं हे सरकार या देशामध्ये आलं तेव्हापासून प्रत्येक क्षेत्रामधील, प्रत्येक विभागातील
प्रत्येक ठिकाणी त्यांचा अत्याचार अन्याय या ठिकाणी त्यांचा चालू आहे. या अत्याचाराच्या विरोधात जो जाईल त्याला मोडण्याचं त्यांनी काम केलंय. जे कोणी त्यांच्या विरोधात जातील त्यांच्यावर त्यांनी हल्ले केलेत. म्हणून आम्ही या ठिकाणी भाजप सरकारचा या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान एकट्या धर्मेंद्र प्रधानसाठीच जर भाजप सरकार इतकं अडून राहिलेलं आहे, म्हणून त्या धर्मेंद्र प्रधानचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो. भाजप सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करतो. जय भीम. धन्यवाद. सर्वप्रथम मी भारतीय नागरिक आणि RPI पक्षाच्या वतीने जे आंदोलन चालू आहे त्यांना पाठिंबा देते आणि सोनम वांगचुक सरांवर जे लाठीचार्ज झाला त्याबद्दल तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते. ज्या वेळेस 18 दिवस झालं सोनम सरांचं उपोषण चालू आहे तरी पण सरकार त्या उपोषणाकडे जरा सुद्धा लक्ष देत नाही. आधीच्या काळामध्ये ब्रिटिश काळामध्ये गांधी ज्या वेळेस उपोषणाला बसत होते त्यावेळेस ब्रिटिशांना गांधी मरतील काय ह्याची भीती वाटत होती, म्हणून ते त्यांच्या मागण्या रास्त करायच्या. पण ह्या वेळेस 18 दिवस उपोषण चालू असून पण मोदी सरकार वांगचुक सरांकडे जरा सुद्धा लक्ष देत नाहीयेत. म्हणजे ह्या सरकारला माणसं मेले काय आणि जगले काय याचं काहीच घेणं देणं नाहीये. त्यासाठी आपण इथं जमलेल्या सगळ्यांनी आणि भारतीय नागरिकांनी एकच वाक्य ब्रीद वाक्य केलं पाहिजे, मोदी हटाव देश बचाव. जर हे केलं तरच आपलं इन फ्युचर चांगलं राहील. आता जी परीक्षा फुटली, नीटचे पेपर झाले, आज कित्येक पालक लेकरांसाठी आपली शेत जमीन विकतात, लोन काढतात आणि लेकरांना शिक्षण शिकवतात. आणि जर त्याच वेळेस जर असे पेपर फुटीचे प्रकार आले समोर तर लेकरांची निराशा होती, आई बापांचं सगळं स्वप्न संपुष्टात येतं आणि मग कित्येक पोरं आपली आत्महत्या करतात. जर प्रत्येक वेळेसच पेपर फुटले आणि आत्महत्या केली तर हे सरकार त्यावेळेस तरी पण शांत बसणार नाही का? म्हणजे लेकरांचा जीव त्यांना महत्वाचा नाहीये का? जर शिक्षण जर पैशाच्या ह्याच्यावर जर झालं तर आपल्या येणाऱ्या काळामध्ये कित्येक मोठे माणसं शिकून जातील, पण गरिबांच्या लेकरांचं काय? त्यासाठी सरकारने धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा द्यावा आणि त्यांना लवकरात लवकर आमच्या मागण्या रास्त कराव्या. जय भीम, जय भारत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.